भारतातील तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतला. सर्वप्रथम त्यांनी गया येथे जाऊन दर्शन घेतले, जिथे भगवान विष्णूंनी आपले पवित्र चरणचिन्ह सोडले आहेत. नंतर काशी आणि प्रयागराजला गेले आणि अखेरीस एक दीर्घ व पुण्यमय यात्रा करून ते पोहोचले श्रीधाम वृंदावनामध्ये. प्रभू, आता आपण एक अत्यंत पुण्यभूमी श्रीधाम वृंदावन येथे आलो आहे. ही आहे पवित्र यमुना नदी, जिथे भगवान श्री कृष्णांनी आपल्या मित्रांसोबत अद्भुत दिव्य लीला केल्या. हा आहे केशिका, जिथे भगवान श्री कृष्णांनी कालिया नागाच्या फण्यावर बसून नृत्य केले. आणि तो आहे पवित्र गोवर्धन पर्वत. श्री गोवर्धननाथ की. हे ते स्थान आहे जिथे भगवान श्री कृष्णांनी गोवर्धन पर्वत 7 दिवस आणि 7 रात्र उचलून ब्रजवासियांना इंद्राच्या कोपापासून वाचवले होते. प्रिय मानस, आज मला अत्यंत आनंद होत आहे इथे श्रीधाम वृंदावनात असणं आणि तेही तुझ्यासारख्या सेवाभावी व्यक्तीसोबत असणं. या सर्वाने मला फार समाधान मिळाले. प्रभू, आता आपण एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र श्री गोपालजींचे मंदिर पाहायला चाललो आहोत. चला श्री गोपालजींचे दर्शन घेऊया. प्रिय माधव, ही संपूर्ण तीर्थयात्रा मला फारच आनंद देणारी ठरली आहे. तुझी सेवा आणि विनम्र वृत्ती पाहून मी फार प्रभावित झालो आहे. पण आता एवढा सगळा प्रवास करून इथे वृंदावनात आल्यावर मला थोडासा थकवा जाणवत आहे. प्रभू, कृपया आपण थोडी विश्रांती घ्या. अरे माधव, तू अजिबात विश्रांती घेतली नाहीस. संपूर्ण यात्रेत तू इतक्या श्रद्धेने आणि निस्वार्थपणे माझी सेवा करत आहेस. मी तुला रिकाम्या हाताने परत जाऊ देणार नाही. मी माझ्या कृतज्ञतेच्या भावनेने तुला काहीतरी देऊ इच्छितो. आज इथे श्रीधाम वृंदावनात मी तुला हे वचन देतो की मी माझ्या मुलीचा विवाह तुझ्याशी करेन. प्रभू, आपण हे काय बोलत आहात? आपण एक अत्यंत प्रतिष्ठित, विद्वान आणि श्रीमंत ब्राह्मण आहात आणि मी एक गरीब घरात जन्मलेलो, फारसं शिक्षणही घेतलेलं नाही, धनही नाही. माझ्यासारख्या व्यक्तीस तुमची कन्या कशी देता येईल? हे अगदी अशक्यच आहे. नाही माधव, नाही. मी हे वचन पूर्ण प्रामाणिकपणे दिलं आहे. मी ठरवलं आहे की मी माझी मुलगी फक्त तुलाच देईन. प्रभू, जर खरंच असं असेल तर या श्रीधाम वृंदावनात श्री गोपालजींच्या विग्रहांसमोर कृपया हे वचन द्या. अवश्य, मला याचा फारच आनंद होईल. हे श्री गोपाल, आज इथे श्रीधाम वृंदावनात मी तुमच्या समोर हे वचन देतो की मी माझ्या प्रिय मुलीचा विवाह या तरुण ब्राह्मण माधवशी करेन. कृपया तुम्ही याचे साक्ष व्हा. हे प्रभू, हे वृद्ध ब्राह्मण तुमच्या समोर वचन देत आहे की ते त्यांच्या कन्येचा विवाह माझ्याशी करून देतील. जरी मी त्या कृपेचा पात्र नाही, पण हे वचन तुमच्या समोर दिले गेले आहे. कृपया याची खात्री करा की हे वचन पूर्ण होईल. अन्यथा हे ब्राह्मण देव अधर्माच्या मार्गावर जातील. विद्यानगरमध्ये परतल्यानंतर वृद्ध ब्राह्मण व्यंकट भट्ट हा विचार करत होते की वृंदावन धामात मी गोपालजींसमोर हे वचन तर दिले आहे. चला आता हे माझ्या घरच्यांना सांगूया. पाणी घेऊ. पिताश्री, आपली यात्रा कशी झाली? यात्रा फारच छान झाली, पण मला तुला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे. कृपया काळजीपूर्वक ऐक आणि मग यावर तुझे मत दे. संपूर्ण यात्रेत मी माधव सोबत होतो. शेवटी आम्ही श्रीधाम वृंदावनातही गेलो. तिथे गोपालजींचे दर्शन घेतले.
माधव हा एक खूप चांगला मुलगा आहे. संपूर्ण यात्रेत त्यांनी माझी स्वतःच्या पित्यासारखी सेवा केली. त्याची ही सेवेची वृत्ती पाहून मी त्याला एक वचन दिले आहे की मी माझ्या प्रिय मुलीचा विवाह त्याच्याशी करेन. काय तुमचं डोकं पिकं फिरलंय का? तो तो गरीब माधव, त्याला तुमच्या मुलीचा विवाह तुम्ही त्या माधवाला देणार आहे? तुमची मुलगी? हे कदापि शक्य नाही. मी जिवंत असेपर्यंत तरी मी येऊ देणार नाही. तो गरीब भिकारडा ब्राह्मण, त्याचे खायचे प्यायचे आले, तुम्ही त्याला त्याची आपली मुलगी देणार? नाही नाही, मी जिवंत असेपर्यंत हे कदापि शक्य नाही. मी येऊ देणार नाही. अरे नाही नाही रघु, असं बोलू नकोस. मी मी हे वचन श्रीधाम वृंदावनात तेही श्री गोपालजी समोर दिलंय. असंच ना? मग तर काहीच काळजीच करू नका, कारण विद्यानगर पासून वृंदावन हे खूप लांब आहे. आणि तुम्हाला वाटतं का की ते गोपाळजी वृंदावनवरून इथे येणार आहेत तुमचं वचन साक्षी ठेवण्यासाठी? जर कोणी विचारलं तर सरळ सांगून टाका की लक्षात नाही, बाकी मी बघून घेतो. हे हे गोपाल प्रभू, कृपया मला या धर्म संकटातून वाचवा. हे माझ्या घरचे तुमचा अपमान करत आहे, ते शुद्ध भक्तीचा देखील अपमान करत आहे. हे प्रिय प्रभू, कृपया मला वाचवा. व्यंकट भट्ट पूर्ण रात्री झोपू शकले नाही. ते ह्याच विचारात गुंतलेले असतात की आपले वचन कसे पूर्ण होईल. दुसऱ्या दिवशी माधव त्यांच्या घरी येतो. प्रभू, माझा साष्टांग दंडवत स्वीकारा. अरे ये माधव ये, तू कसा आहेस? मी ठीक आहे प्रभू. इतकी मोठी यात्रा केल्यानंतर तुमची तब्येत ठीक आहे ना? काय झालं? काही चिंतेत दिसतात? पिताश्री, हा कोण आहे? मी माधव. अच्छा, तूच तो माधव काय जो माझ्या बहिणीशी विवाह करू इच्छितो? तुला काय वाटलं आम्ही श्रीमंत आहोत, तू एक गरीब भिकारडा ब्राह्मण माझ्या बहिणीशी विवाह करतोस? माझ्या बहिणीशी विवाह करायचं स्वप्न बघतोस काय? थांब, तुला धडा शिकवतो. माधव खूप अस्वस्थ होतो. याचे कारण म्हणजे त्यांचे व्यंकट भट्ट यांच्या मुलीचे नाते तुटणे नाही, तर व्यंकट भट्टांचे श्री गोपालजींच्या साक्षीने दिलेले वचन तोडून झालेला धर्मभंग तो पाहू शकत होता. धर्माचे रक्षण करण्यासाठी तो संपूर्ण गाव एकत्र करून पंचायतीला बोलवतो. लक्ष द्या विद्यानगरचे गावकरी, इकडे लक्ष द्या. आज एक पंचायतीची सुनावणी होणार आहे. आजचा वाद आहे तरुण ब्राह्मण माधव आणि वृद्ध ब्राह्मण व्यंकट यांच्यामध्ये. स्वागत आहे महोदय. तर आजचा वाद आहे तरुण ब्राह्मण आणि माधव यांच्यामध्ये. तर माझ्या उजव्या बाजूला आहे तरुण ब्राह्मण माधव, ज्यांनी ही पंचायतीची बैठक बोलवली आहे. आणि माझ्या डाव्या बाजूला आहे वृद्ध ब्राह्मण व्यंकट भट्ट आणि त्यांचा मुलगा. महोदय, पुढे जाण्याची परवानगी द्या. चला तर मग सुरुवात करूया. माधव, आपला प्रस्ताव मांड. नमस्कार, मी माधव सरपंचांना आपली विनंती मांडू इच्छितो. काही दिवसांपूर्वी मी आणि ब्राह्मण व्यंकट भट विविध स्थळांवर तीर्थयात्रेस गेलो होतो. तेथे श्रीधाम वृंदावनात असताना त्यांनी मला एक वचन दिले की ते त्यांच्या कन्येचा विवाह माझ्याशी करून देतील, पण ते आता त्यांच्या शब्दांपासून परत फिरत आहेत. सरपंचांना माझी विनंती आहे की कृपया या निर्णयावर न्याय द्यावा. अरे व्यंकट भट, जर तू या तरुण ब्राह्मणाला आधीच वचन दिलं असेल तर तू ते पूर्ण केलं पाहिजे. तू तुझं वचन का पूर्ण करत नाहीस? खरं तर मला असं काय आठवतच नाही. महोदय, मी खरी गोष्ट सांगतो. हा कपटी जेव्हा माझे वडील तीर्थयात्रेला गेले होते तेव्हा त्यांच्या सोबत गेला. यांच्याकडे खूप सारे पैसे होते. या कपटीने त्यांना गुंगीचं औषध दिलं आणि गुंगीचं औषध देऊन त्यांना बेशुद्ध करून लुटलं. आता तुम्ही याच्यावरती न्याय द्या. नाही महोदय, नाही. मी अशा कोणत्याही अपराधात सामील नाही. अशा पापाचा विचार करणे माझ्या मनातही येणार नाही. हे ब्राह्मण खोटं बोलत आहेत. कृपया या निर्णयावर न्याय द्या. हो गोपालजी,
ते साक्षी होते. जर गरज भासली तर मी स्वतः वृंदावनला जाईन आणि गोपालजींना येथे आणण्याची प्रार्थना करेन. हो, मी गोपालजींना येथे आणेन. हो, तू जर त्याच गोपालजींना इथे घेऊन आलास तर मला माझी मुलगी तुला द्यायला काहीच हरकत नाही. वा 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 वा, गोपाळजींना आणतोय. वा वा, पिताश्री, खरंच जर यांनी गोपाळजींना आणलं ना तर माझीही काही हरकत नाही हो. माझ्या बहिणीचा विवाह या गरीबाशी करून देण्यास आलाय मोठा तपस्वी. श्रीकृष्णांना आणतोय वृंदावनवरून गोपाळजींना. अरे सभेतील सदस्यांनो, कृपया हे लिखित स्वरूपात ठेवा, जेणेकरून हे ब्राह्मण आपले वचन बदलणार नाही. यानंतर काही लोक बोलत होते, गोपालजी भक्तवत्सल आहेत, ते नक्की येतील. तर काही म्हणत होते, एक मूर्ती कशी येईल, दगड कधी चालतो का? यानंतर माधव श्रीधाम वृंदावनामध्ये श्री गोपालजींच्या मंदिरात जातो. गोपाल, गोपाल, तू प्रत्येक जीवाचा अंतःकरणात परमात्मा म्हणून आहेस. म्हणून तुला प्रत्येक प्राण्याच्या अंतरातील भावना माहीत आहे. हे गोपाल, मी विद्यानगरवरून येथे आलो आहे व्यंकट भट्टाचा धर्म वाचवण्यासाठी. त्यांनी तुझ्यासमोर हे वचन दिले होते की ते त्यांच्या कन्येचा विवाह माझ्याशी करून देतील. जरी मी त्या कृपेचा इच्छुक नव्हतो, पण ते वृद्ध ब्राह्मण तुझे भक्त आहे आणि जर त्यांचे शब्द व्यर्थ गेले तर धर्मच नष्ट होईल. हे गोपाल, तू त्या घटनेचा साक्षी होतास आणि जो सत्य जाणून सुद्धा ते बोलत नाही तोही त्या पापाचा भागीदार होतो. मी तुला विनंती करतो की कृपया माझ्या सोबत चल आणि त्या घटनेचा साक्षीदार हो. माझ्या प्रिय माधवा, आता तो आपल्या घरी परत जा आणि पुन्हा सभा बोलव. त्या सभेत फक्त माझं स्मरण कर. मी नक्की प्रगट होईल आणि त्यावेळी मी साक्षीदार देखील होईल. गोपाल, तू जरी तुझ्या चतुर्भुज रूपात आलास तरी लोकांना विश्वास बसणार नाही. तुला या मूळ गोपाळ रूपातच यावं लागेल, हीच माझी विनंती आहे. प्रिय माधवा, मी कधीच असं ऐकलं नाही की एखादी मूर्त एका जागेवरून दुसऱ्या जागी चालून गेली आहे. प्रतिमा? तू प्रतिमा नाहीस गोपाल, तू तर साक्षात ब्रजेंद्रनंदन. तू लाकडाने किंवा दगडाने बनवलेला नाहीस. तूच तो पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेस. तूच नंद महाराजांचा पुत्र आहेस. हे गोपाल, मी आपल्या पराक्रमाने तू व्यंकट भट्टाचा धर्म वाचवण्यासाठी चालत येशील का? हे प्रभू, हा आपल्या गरीब सेवकाचा विनय आहे. कृपया माझ्या सोबत चला आणि त्या घटनेचे साक्षीदार व्हा. ठीक आहे माझ्या प्रिय माधवा, मी तुझ्या सोबत येईल, पण एका अटीवर. मी तुझ्या मागे चालेल आणि तू माझ्या पैंजणांचा आवाज ऐकशील. पण जर तू मागे वळून बघितलेस तर मी तिथेच थांबेन आणि पुढे पाऊलही चालणार नाही. आपण जवळजवळ विद्यानगरला पोचलो आहोत. मला पैंजणांचा आवाज ऐकू येत नाही. खरंच प्रभू माझ्या मागे चालत आहेत का? बघूया. माझ्या प्रिय माधवा, आता तू पुढे जा. मी इथेच राहीन, मी हलणार नाही. अरे विद्यानगरचे रहिवासी सर्वजण या.
स्वतः श्री गोपालजी वृंदावनवरून येथे दर्शन देण्यासाठी आले आहेत. कृपया सर्वजण या. हे गोपाल, गोपाल तुम्ही आलात. तुम्ही माझा धर्म वाचवला गोपाल. तुम्ही मला या धर्म संकटातून वाचवले. मी वचन दिले होते की जर तुम्ही आलात तर मी माझ्या प्रिय मुलीचा विवाह या तरुण ब्राह्मण माधवशी करेल. व्यंकट भट्ट, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. मागा, कुठला वर मागू इच्छिता? हे गोपाल, कृपया मला एकच वर द्या की तुम्ही इथेच राहा, कुठेच जाऊ नका. इथेच थांबून तुमच्या सुंदर दर्शनाने आम्हा सर्वांना आनंदित करा. तुम्ही साक्षी गोपाल आहात. श्री साक्षी गोपाल भगवान की जय.